मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एका धमाकेदार व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ज्याचं नाव आहे, आपल्या चॅनलचं नाव आहे आदी एडिटर। मित्रांनो, आपलं असं ध्येय आहे की सामान्य जनतेतल्या सामान्य माणसातल्या गरीबातल्या गरीबाला हे एडिटिंग शिकता आली पाहिजे। ज्याची परिस्थिती नाही त्या व्यक्तीला देखील एडिटिंग शिकता आली पाहिजे। मित्रांनो, तुमच्या जवळ फक्त एकच म्हणतो, चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, आताच सबस्क्राइब करा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ धमाकेदार असा होणार आहे, ज्या मित्रांना आजपर्यंत माहित नाही की मोबाईलमध्ये आपण एडिटिंग करताना जे पिक्सल लॅब आपण वापरतो, या पिक्सल लॅब मध्ये कशा पद्धतीचे फॉन्ट आपण ऍड करायचे, त्या ठिकाणी कसे फॉन्ट, मी 200+ फॉन्ट श्रीलिपीचे फॉन्ट त्या ठिकाणी तुम्हाला दिले आहेत मित्रांनो। आणि हा व्हिडिओ खतरनाक होणार आहे मित्रांनो, जबरदस्त होणार आहे। सोबतच मी फोटोशॉपचे देखील फॉन्ट कसे ऍड करायचे हे त्या ठिकाणी तुम्हाला शिकवलं आहे। 200+ फॉन्ट तुम्हाला दिले आहे मित्रांनो, जबरदस्त होणार आहे हा व्हिडिओ मित्रांनो। मात्र याला 3 स्टेप्स मध्ये पासवर्ड राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बारकाईने लक्षपूर्वक पाहायचा आहे, तेव्हाच तुम्हाला या व्हिडिओचा पासवर्ड मिळेल मित्रांनो। आता आपण जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आणि पिक्सल लॅब हे सर्च करूया। पिक्सल लॅब मध्ये गेल्याच्या नंतर आता आपण त्या ठिकाणी पिक्सल लॅब मध्ये जायच्या आधी आपले जे फॉन्ट आहेत ते फॉन्ट आपण एक्सट्रॅक्ट करूयात। आणि आपण फाईल मॅनेजर मध्ये सध्या फॉन्टचं आपण हे शोधतो आहे फाईल, आणि त्या ठिकाणी जबरदस्त असा व्हिडिओ होतो आहे। आता इथे बघा, फोल्डर सिलेक्ट करतोय मी सध्या, जे आहे ते मी पासवर्ड टाकतोय सध्या, आणि इथून ते माझे फॉन्ट एक्सट्रॅक्ट होतील मित्रांनो। जबरदस्त असा व्हिडिओ होणार आहे, एक नंबर म्हणजे एक नंबर असा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो। हे एक्सट्रॅक्टिंग सध्या सुरू आहे। जबरदस्त फॉन्ट जे आहेत ते या ठिकाणी ऍड झाले आहेत मित्रांनो। बघा, जबरदस्त आपण या ठिकाणी आता फॉन्ट ऍड करतोय मित्रांनो। इथे मध्ये फॉन्टचं जे आपल्याला स्टिकर दिसते त्याच्यामध्ये जाऊन वर क्लिक करायचं आणि स्टोरेज मध्ये जाऊन ते फोल्डर शोधायचं। ते फोल्डर जे आहे ते शोधल्यानंतर बघा, इथे आपल्याला फोल्डर श्रीलिपीचं 200 इतक्या फॉन्टचं मिळालं आहे, ते सिलेक्ट करायचं आणि बघा सगळे फॉन्ट आपल्या पिक्सल लॅब मध्ये येऊन जातील। असा जबरदस्त व्हिडिओ हा झालेला आहे मित्रांनो। चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चॅनल ज्यांना आतापर्यंत सबस्क्राइब केलं नाही तो सबस्क्राइब करा मित्रांनो। तुमचं एक सबस्क्राइबर मला प्रचंड प्रेम देतं, प्रचंड तुमचा आशीर्वाद मिळत असतो, आणि म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो की आता आपण आपल्या पीसी स्क्रीनकडे वळूया। आता आपण फोटोशॉप मध्ये कसे फॉन्ट ऍड करायचे हे बघणार आहोत। अतिशय सोपी पद्धत आहे, एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो। कोणी देखील फोटोशॉप मध्ये फॉन्ट ऍड करू शकतं, छोट्या मुलांसाठी देखील हे ट्रिक कामी पडू शकते। अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो। हे बघा, या ठिकाणी फोल्डर मॅनेजर मध्ये जाऊन मी सिलेक्ट करतो आहे, डबल क्लिक करून ते ओपन करतो आहे। थोडा वेळ लागतो मला, कारण की तुम्ही समजू शकता मी एक अपंग व्यक्ती आहे आणि माझ्याकडून एकदम असं क्लिक होत नाही। हे बघा, थोडंसं हातामुळे लवकर क्लिक मला करता येत नाही अपंग असल्यामुळे। त्या ठिकाणी आपण फॉन्टचं फोल्डर सध्या ओपन केलं आहे। हे बघा, तिथं गेल्याच्या नंतर पहा, आपण हे सगळे फॉन्ट या ठिकाणाहून सध्या सिलेक्ट करून घेणार आहोत। हे सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर बघा, जबरदस्त असा व्हिडिओ होणार आहे, एक नंबर व्हिडिओ होणार आहे आपला। तुम्ही फक्त चॅनलला वॉच करत राहा, सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। हे फॉन्ट जे आहेत ते सिलेक्ट केल्याच्या नंतर बघा, इथं मी जे आहे क्लिक करतो आहे बघा, आणि इथं तुमच्या ह्याच्यात जर फॉन्ट नसतील तर असा पॉपअप तुम्हाला येणार नाही, कारण की छोटासा पॉपअप येत असतो ज्यांच्यामध्ये फॉन्ट असतात, काही ऑलरेडी असू शकतात। आणि हे बघा, आता हे एक्स्ट्रॅक्ट होत आहेत फॉन्ट। हे एक्स्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर मित्रांनो, अतिशय सोपी पद्धत आहे,
अतिशय सोपी, म्हणजे पाहून कोणी लहान मुलगा सुद्धा शिकेल इतकी सोपी पद्धत आहे. जे जे स्क्रीनवर मी टच करतोय, तुम्हाला वाचता येत नसेल, तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित दिसतेच आहेत, त्याच्यावर ज्याच्यावर मी क्लिक करतोय त्याच्यावर फक्त स्टेप बाय स्टेप क्लिक करा. आता मी विंडोमध्ये गेलो आहे. आता मी तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी फॉन्ट्स. विंडोमध्ये गेल्याच्या नंतर कंट्रोल पॅनलवरती मी गेलो आहे सध्या, आणि ओपन केल्याच्या नंतर बघा आपल्या सगळ्या ठिकाणी हे आलेलं आहे. याच्यामध्ये आपण जे आहे हे सिलेक्ट करून घेतलं आहे, आणि इथे बघा आपल्याला फॉन्टचं एक हे दिसेल. जसं मी स्क्रीनवर करतोय, जे क्लिक करतोय त्या पद्धतीनं करा. कदाचित कोणाला एकदम वाचता येईल नाही, कोणाला एकदम नाव सांगितलेलं कळेल नाही, तर त्यासाठी मी जे स्टेप फॉलो करतोय, ज्या स्टेपवर क्लिक करतोय ते फक्त फॉलो करा. आणि बघा इथे क्लिक केल्याच्या नंतर इथे काही फॉन्ट आपल्याला दिसत आहेत. मी परत फाईल मॅनेजरमध्ये आलो आहे मित्रांनो. आता इथे बघा आपले फॉन्ट ज्या फोल्डरमध्ये होते तिथे मी परत जाणार आहोत, आणि एकदा परत हे फॉन्ट सिलेक्ट करणार आहोत. हे फॉन्ट सिलेक्ट करणार आहोत परत एकदा हे परत फॉन्ट सिलेक्ट करणार आहोत. परत फाईलमध्ये गेल्याच्या नंतर परत एकदा फॉन्ट मी सिलेक्ट केलेले आहेत. हे बघा मित्रांनो, या ठिकाणावर मी परत एकदा सिलेक्ट करतो. मला वेळ लागतो थोडाफार, तुम्ही समजू शकता. मी एक अपंग व्यक्ती आहे, आणि तरीसुद्धा हे व्हिडिओ आपल्यासाठी करतो आहे. आपल्यासारख्या अनेक मित्रांना ही अडचण जाऊ नये, त्यांना लगेच ही गोष्ट कळावी यासाठी या ठिकाणी मी कट करतो यांना, आणि आपण ॲड करतो त्यांना. आणि आपण बघू शकता की या ठिकाणी जे आहे ते फॉन्ट सध्या आलेले आहेत. जबरदस्त असा व्हिडिओ झालेला आहे मित्र. राम राम मंडळी, पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओसह. तत्पर्यंत धन्यवाद.